जमीन गैरव्यवहार प्रकरणामधली मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिच्या घराची आज झडती घेण्यात आलेली आहे। याच सोसायटीच्या बाहेर मी उभी आहे, ज्या ठिकाणी शीतल तेजवानीचं घर आहे आणि याच ठिकाणी खरं तर आज दुपारपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। तुम्ही जर बघितलं तर ही पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये असलेली ऑक्सफर्ड हॉलमार्क नावाची सोसायटी आहे। अतिशय आलिशान पॉश अशी सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये आपण जर बघितलं तर सगळेच जवळपास कोट्यावधींचे मालक असणारे लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि याच ठिकाणी शीतल तेजवानीचा भाड्याने घेतलेला फ्लॅट आहे आणि याच ठिकाणी ती गेल्या अनेक वर्षांपासून राहत होती। 901 नंबरचा तिचा हा फ्लॅट आहे, 9व्या मजल्यावर असलेला फ्लॅट आहे। तिच्या आणि तिच्या पतीच्या म्हणजे सागर सूर्यवंशीचे नाव आहे, त्या दोघांच्या नावावर असलेला हा फ्लॅट पाहायला मिळतोय। त्यामुळे ते दोघं सुद्धा याच ठिकाणी राहायला होते आणि त्यामुळेच या घराचा हाऊस सर्च आज झालेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शीतल तेजवानीचं माहेरचं एक घर आहे, म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तिची ही दोन घरं आत्ता तरी कागदोपत्री असल्याचं पाहायला मिळतं। एक कोरेगाव पार्क आणि दुसरं पिंपरी चिंचवड, या दोनही घरांचा आज ॲट अ टाइम झडती झालेली आहे। सायमल्टेनियसली दोन पथकं पोहोचलेली होती, एक पथक इथे आणि एक पथक तिथे। दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि कुठलाही अनुचित प्रकार एखादा घडू नये या अनुषंगाने सगळा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पण मात्र इतका मोठा पोलीस बंदोबस्त कशासाठी हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला गेला। खूप मोठ्या पोलिसांच्या तुकडीमध्ये हा सगळा जो हाऊस सर्च आहे ते झालं। जवळपास 2 तास आधीपासून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। मात्र या सगळ्याच्या नंतर 2 ते 2.5 तासांनंतर शीतल तेजवानीला प्रत्यक्षात या ठिकाणी आणण्यात आलं। तिच्या उपस्थितीमध्ये तिच्या घरामध्ये पोलिसांची टीम गेली, आर्थिक गुन्हे शाखेची, आणि त्यानंतर त्यांच्याकडून सगळे पुरावे गोळा करण्याचं जे काही काम होतं ते करण्यात आलं। जवळपास 1 ते 1.5 तास हे सगळं हाऊस सर्च जे आहे ते चाललं आणि त्यानंतर पुन्हा एकदा शीतल तेजवानीला घेऊन पोलीस कोठडीमध्ये तिची रवानगी काल झालेली आपल्याला माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तिला पोलीस कोठडीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय। खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या घरून काय काय सापडलं हा प्रश्न सध्या सगळ्यात महत्त्वाचा आहे। मात्र अजूनही अधिकाऱ्यांकडून याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। मात्र काय नेमकं मोटिव्ह होता या सगळ्या हाऊस सर्चच्या मागे, तर तो होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणातले किंवा महार वतनाचं जे काही पॉवर ऑफ अटर्नी तिच्याकडे होती, त्यानंतर तिने त्याच्यामध्ये बदल केले, कशा पद्धतीने त्याची विक्री केली, किंवा तिने हायकोर्टात 2दा अपील केलेलं होतं ही सगळी जागा सरकारकडून सोडवण्यासाठी, त्या संदर्भातले जे जे काही दस्त आहेत, किंवा आत्ता मीडिया कंपनीला तिने जो व्यवहार केला या प्रकरणातले सगळे दस्त शोधण्यासाठी, तिचे जे काही व्यवहार झाले असतील किंवा आर्थिक व्यवहार असतील त्या सगळ्या संदर्भातले पुरावे शोधण्यासाठी म्हणून हे हाऊस सर्च घेण्यात आलं होतं। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तिचा लॅपटॉप, तिचा मोबाईल हे सगळं शोधणं सगळ्यात महत्त्वाचं होतं। इलेक्ट्रिक डिव्हाइसेस जे आहेत ते अजूनपर्यंत पोलिसांना मिळालेले नव्हते। काल सुद्धा जेव्हा तिला न्यायालयात हजर केलं गेलं त्यावेळी सुद्धा पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यासाठी मुळात रिमांड कॉपीमध्ये जी महत्त्वाची कारणं सांगितली होती त्यामध्ये सुद्धा हे एक कारण होतं की लॅपटॉप, फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस शोधायचे ज्यामधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येऊ शकतात। त्यामुळे ते सगळं शोधण्यासाठीच आज शीतल तेजवानीला या परिसरामध्ये तिच्या घरी आणलेलं होतं। या सगळ्यात जर आपण बघितलं तर आतापर्यंत पोलिसांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार शीतल तेजवानी पोलिसांना फारसं काही तपासात, चौकशीत सहकार्य करत नसल्याचं बोललं गेलं होतं। मात्र काल अधिकृतरित्या पोलीस कोठडी मिळाल्यामुळे आता तिला या सगळ्याला सहकार्य करणंच भाग आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही सगळे हाऊस सर्च राबवण्यात आलं। त्यानंतर पोलिसांना काय काय मिळतं याची माहिती सगळी पोलिसांकडूनच अधिकृतरित्या दिली जाईल। मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर आजच्या दिवसभरात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट घडल्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी की याच मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील जे या मीडिया कंपनीमध्ये 1% भागीदार आहेत फक्त, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। त्यांची सुद्धा पुणे पोलिसांनी चौकशी केल्याचं आता समोर आलंय। त्यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे, जी चौकशी आता 8 डिसेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलंय, म्हणजे येत्या सोमवारी पुन्हा एकदा दिग्विजय पाटलांची चौकशी केली जाईल आणि मग या चौकशीतून आणखी काय काय समोर येतं हे सगळं पाहणं गरजेचं असणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर याच दिग्विजय पाटलांकडून खारगे समिती जी आहे या सगळ्याचा अहवाल तयार करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीकडे दिग्विजय पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांची जी काही अमेडीएची बाजू आहे ही बाजू मांडण्यासाठी मुळात त्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती, ज्या नोटीसीवर अजूनही त्यांनी कुठलीही बाजू मांडली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये त्यांनी मुदतवाढ मागितलेली होती आणि ही मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे। त्यानुसार आता 16 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यावेळी 16 डिसेंबर पर्यंत म्हणजे आधी एकदा ऑलरेडी मुदतवाढ देऊन झाली, त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता तरी अमेडिया कंपनीला त्यांचं या सगळ्या प्रकरणावर त्यांच्यावर जे काही आरोप झाले
त्या सगळ्या आरोपांबाबत त्यांचं स्वतःचं म्हणणं काय आहे, त्यांची बाजू काय आहे, हे त्यांना लिखित स्वरूपात या समितीच्या समोर मांडावं लागणार आहे. आणि त्यानंतर खारगे समिती या सगळ्यामध्ये पुढचा जो काही अहवाल असेल किंवा इतर ज्या काही चौकशा वगैरे असतील ते सगळं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मुळात आता या सगळ्यामध्ये जी काही स्टॅम्प ड्युटी भरणं, मुद्रांक शुल्क भरणं जे काही महत्त्वाचं म्हटलं जात होतं, 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत वगैरे सांगितलं जात होतं, त्यामध्ये आणखी विलंब होणार आहे. कारण जी स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं त्यासाठी पहिल्यांदा यांनी स्वतःचं बाजू मांडणं, स्वतःचं उत्तर देणं गरजेचं होतं नोटिसीला. मात्र तेच अजून दिलेलं नाही. अजून 16 तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्थातच हे सगळे प्रोसेस जी आहे ती आणखी पुढे गेलेली पाहायला मिळते. या सगळ्यानंतर तरी आता आमेडियाकडून त्यांचं अधिकृत स्टेटमेंट काय येतं हे पाहणं गरजेचं असणार आहे. दुसरीकडे हाऊस सर्चमधून नेमकं पोलिसांना काय काय मिळालं आणि त्याच्या चौकशीतून त्याचा जो काही तांत्रिक तपास असेल किंवा जे काही दस्त सापडले असतील त्याचा कायदेशीरनुसार अभ्यास करून मग त्यातून नेमकं काय काय समोर येतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी कुणाकुणाला सहआरोपी केले जातं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. कारण कालही जेव्हा रिमांड कॉपी पोलिसांची होती त्यामध्ये सुद्धा हा उल्लेख होता की इतका मोठा हा सगळा प्रकार शीतल तेजवानी महिला एकटी करू शकत नाही, तिच्याबरोबर नक्कीच आणखी या सगळ्यामध्ये कुणी ना कुणी असणार, कुणीतरी तिला या सगळ्यामध्ये साथ दिलेली असणार, सहभाग कोणाचा तरी असणार. त्यामुळे हे नेमके सहभागी आणखी कोण कोण आहेत हे सुद्धा शोधण्यासाठी पोलीस कोठडी मागितली गेली होती. त्यामुळे आता जे पुरावे हाती आलेत या पुराव्यानंतर सुरी या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी किती जणांना सहआरोपी केलं जातं, कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.